आज आपण गिअर शिफ्टिंग हार्ड जी कन्सर्न आहे रिव्हर्स गिअर शिफ्टिंग हार्ड किंवा फोर्थ गिअर शिफ्टिंग हार्ड जी 7 मध्ये येते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे आणि ती प्रोसेस कशी आहे ते आपल्याला बघायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गाडीचं इंजिन बंद असलं पाहिजे. इंजिन बंदमध्ये क्लच प्रेस करून आपल्याला 4-5 टाइम रिव्हर्स गिअर प्रेस करायचं. रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर आपल्याला चेक करायचं की जो गिअर आहे तो व्यवस्थित पडतोय का. आता मी 4 वेळा ही प्रोसेस करतोय. स्मूथ गिअरिंग झालं पाहिजे, स्टक न झालं पाहिजे. मी तर 5 वेळा गिअर शिफ्टिंग केलेलं आहे. या गाडीमध्ये काही कन्सर्न नाही आहे. तर आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे हे आपण बघूया. बॅटरी बाहेर काढायची आहे. बॅटरी बाहेर काढल्यानंतर बॅटरीचा ट्रे जो असतो तो बाहेर तो आपल्याला काढायचा आहे. बॅटरी ट्रे आपण काढलेला आहे. बॅटरी ट्रे काढल्यानंतर आपल्याला दिसेल तो बॅटरीचं हे जे कनेक्टर आहे हे आपल्याला बघायचं आहे. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर तो डॅम्पर दिसतोय आपल्याला, थोडा दिसतो तुम्हाला, हाही आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एक रॉड घ्यायचा आहे, स्ट्रेट रॉड, आणि त्याने आपला तो डॅम्पर आहे तो खाली डाऊन पोझिशनला प्रेस करायचा. डॅम्पर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे असं स्ट्रेट रॉडने. आपण आता प्रेस केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ही जी क्लिप आहे, जर त्याच्यानंतर सुद्धा आपल्या गाडीची गिअर शिफ्टिंग होत नसतील तर आपल्याला ही जी मी आता ही जी गाडी आहे चौथ्या गिअरमध्ये एंगेज केलेलं आहे. क्लिप आहे ती पहिल्यांदा आपल्याला अनलॉक करायचं आहे. अनलॉक आपल्याला असं जनरली प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर ही अनलॉक होईल. अनलॉक झालेली आहे. ही अनलॉक झाल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे, चला आपण गिअर लिव्हर कशी आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बिफोर गोईंग टू अनलॉक द क्लिप आपल्याला ही जी गिअर लिव्हर आहे ही चौथ्या गिअरमध्ये पहिल्यांदा आपल्याला एंगेज करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अनलॉक करायचं आहे. हे अनलॉक केल्यानंतर आपल्याला जनरली हा जो गिअर लिव्हर आहे हा ड्रायव्हर साईडला ओढायचा आहे. आता आपण जी क्लिप होती ती आपण अनलॉक केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो गिअर लिव्हर आहे चौथ्या गिअरमध्येच आपल्याला थोडासा ड्रायव्हर साईडला ओढायचा आणि सोडायचा आणि हा सेंटरला येतो का बघायचं. मी को ड्रायव्हर सोडला सेंटरला आला, परत ड्रायव्हर साईड पकडला सेंटरला आला, को ड्रायव्हरला बघितलं सेंटरला आला. ही प्रोसेस आता इथे कंप्लीट झालेली आहे आपली. त्याच्यानंतर आपल्याला परत पुढे जाऊन जी अनलॉक केलेली जी क्लिप आहे ती आपल्याला परत क्लिप फिट करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण डॅम्पर परत एकदा प्रेस करतोय. आपल्याला दिसते डॅम्पर आपण प्रेस केलेला आहे. प्रेस केल्यानंतर आपली जी क्लिप आहे ती आपल्याला जिथे दिसते ते आपल्याला लॉक करायची. आता आपण क्लिप लॉक केलेली आहे आणि आता क्लिपचा एक असा आवाज पण आलेला आहे. आता आपल्याला गिअर परत एकदा सगळे चेक करायचे की गिअर जे शिफ्टिंग जे होतं ते बरोबर होतं की नाही होतं. आता आपण गिअर शिफ्टिंग जे होते ते प्रॉपर होते का बघायचं. पहिल्यांदा आपण रिव्हर्स टाकूया. रिव्हर्स टाकून एकदम स्मूथ होतोय. त्याच्यानंतर मी फर्स्ट टाकला, त्याच्यानंतर मी सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ एकदम स्मूथमध्ये गिअर शिफ्टिंग होते हे आपण बघू शकतो. आणि जर तरी ही प्रोसेस करून सुद्धा गिअर शिफ्टिंग हार्ड होत असेल तर ही प्रोसेस आपल्याला परत एकदा फॉलो करायची.